हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल वाईब विथ बबी. तर उठली मी आज मंडे आणि आज मला उपवास असतो. आज मी मंदिरात पण जाईल, पण काल मला बरं नव्हतं, थोडंसं मी लवकर झोपून गेले होतं. लवकर झोपले होते, पण याचा अर्थ हा पण नाही की मी जास्तच लवकर झोपले होतं. मी बाजार वगैरे काहीच नीट नव्हता केला, जसं आणलं होतं बॅगमध्ये तसाच होता. आता बसली मी नीट करत, सगळं काही व्यवस्थित लावते. आणि आज मला काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, मला फक्त साबुदाणा बनवायचा आहे फराळासाठी. ठीक आहे, करूयात मग. बाजार मी जसा तसाच ठेवला होता, सगळं काही आता साफ करावं लागतं आहे मला. भाजीपाला झाला आहे माझा नीट करून, आता साबुदाणा भिजू घालते. संध्याकाळी नाही भिजू घालत, दिवसा भिजून जातो माझं, कारण मला हे लेट होऊन जातो, तोपर्यंत भिजून जातो. साबुदाणा पण भिजवणं झालं आहे माझं, फक्त मला भांडे वगैरे काही साफ करायचे राहिले ते करेल, आंघोळ करेल आणि नंतर भेटेल तुम्हाला डायरेक्ट. बाय. हाय, झाली आहे माझी आंघोळ वगैरे, सगळे कामं पण झाले आहेत, सगळं काही क्लिनिंग डस्टिंग वगैरे झालं आहे. देवपूजा बाकी आहे. आज काय मी कॉफी वगैरे पिणार नाही, कारण उपवास आहे मला. माहिती नाही मला उपवासाला चालते की नाही. मी तुम्हाला कधी देवपूजा करताना दाखवलं नाही आहे, पण दाखवते. मी दिवाबत्ती करत असते देवाला. एक मिनिट. माझ्याकडे अशी बाप्पांची मूर्ती आहे, मी बाप्पांनाच दिवाबत्ती करते. आणि माझे आजी बाबा आहेत, पप्पांचे आई वडील, त्यांना रोज मी दिवा लावून जात असते. ही माझी पूजा वगैरे तुम्हाला दाखवते मी. पूजा वगैरे करताना काही शूट करत नाही, मला बरं नाही वाटत ते, त्यामुळे. पण मी शॉर्ट व्हिडिओ जेव्हा बनवायचे तेव्हा मी रेग्युलर एक क्लिप टाकत होते, पण लॉंग ब्लॉगमध्ये. रेडी. आणि मला येलो कलरची ही ओढणी खूप जास्त आवडते. या ड्रेसवरती तर नाही आहे, पण मी घेते, मला आवडते. आणि मी आज छान दिसती है. चलो निकलते हैं, अभी लेट हो रहा है क्योंकि अभी 8:25 हो चुके हैं ऑलरेडी. आणि रस्ते खराब आहे, जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे आणि दाखवलं पण आहे तुम्हाला. खूप भयानक रस्ते झाले आहेत, अजून डिवायडेड आहे, अजून खराब होत चालले आहेत. तर मला वाटतं आपण पटकन जायला हवं, लवकर जायला हवं. तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन भेटते. बाय. इतके खराब आहे यार, मागे पण असे 2-3 वेळेस जाऊन आले, स्लीप होती ही गाडी. गेलवाला थांबून फायदा नाही आहे, व्हाईट घातलं आहे. सो ऑफिसमध्ये आली मी, आणि खूप आत्ताच नाही आली मी, खूप वेळ झाला मला येऊन, 2-1 तास झाले आता. सगळं काम पण झालं आहे माझं, बसले मी फक्त. मला घरी नाही जायचं आहे आता सध्या लवकर, कारण चिखल खूप आहे, जायची इच्छाच नाही होते मला परत. एकटीच बसली आहे, माझे BPM गेले आहेत. पूर्ण सन्नाटा असतो माझ्या ऑफिसमध्ये. किती बोर दिवस वाटतो ना. पण आता मला लवकर घरी जायचं होतं, पण आता चिखलांमुळे ना मला जाऊ नाही वाटत आहे. पण आता मला जावं लागेल, मला फराळाचं बनवायचं आहे. त्यानंतर मंदिरात पण जायचं आहे. थोडे काम आहेत मला आज माझे.
ते करायचे. सो निघलोय आपण ऑफिसवरनं आणि भरपूर पाऊस पण सुरू झाला आहे. म्हणजे थोडं थोडं नॉर्मल, इतकं काही भिजण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, छान वाटतंय, वातावरण खूप मस्त वाटतंय. मला दाखवते. आली मी घरी. फराळासाठी घेऊन आली आहे दही आणि केळी वगैरे, कारण ते दुसरे काही फ्रूट्स भेटत नाहीत, त्यामुळे अनलॉक करून घेते घर. रुको की थोडासा वेट करोगे? करो. सो फायनली वी आर ॲट आवर होम. सामान वगैरे ठेवते. घरात आल्यानंतर माझे बाप्पा किती क्यूट दिसतात तुम्हाला दाखवते. हो, दिवा चालू असतो, त्यातूनच पूर्ण माझ्या घरामध्ये प्रकाश येतो. लाईटची वगैरे तर काही गरज पडतच नाही, कारण डेला तर काही गरज पडत नाही माझ्या रूममध्ये, नाईटला पडतं. आज ना श्रावणचा शेवटचा सोमवार आहे, त्यामुळे मी डिसाईड केलं आहे की आज मी शाही पनीर, नान आणि खीर बनवली तर बनवू शकते, नाहीतर कॅन्सल. पण ते बनवणार मी, तुम्हाला रेसिपी पण शेअर करेल. स्टे ट्यून. साबुदाणा पण रेडी आहे, दहीसोबत आता खाऊन घेईल. पाऊस सुरू झाला आहे, मंदिरात जायचं होतं तर मंदिरात जायचं होतं मला आता. तर मग आता पाऊस थांबल्यावर संध्याकाळी जाईल मी मंदिरामध्ये, पण जावं लागलं आज, कारण आज शेवटचा आहे. मी असं पण दर सोमवारी जाते, मध्ये पण जात असते. फराळ करून घेते, परत लेट होईल, मला ऑफिसला जायचं आहे आज. भेटूयात मग नंतर फराळ झाल्यानंतर. टिफिन पण घेतला आहे गणेशसाठी, माझं झालं आहे आता. ऑफिसला जायचं आहे मला आता. पाऊस येतो आहे बाहेर, भिजत जाणार आहे मी, थांबून जल्दी भागते. तर भिजत आले मी, पाऊस अजून चालूच आहे. टाईम पण खूप झाला आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. इतका पाऊस सुरू आहे बाहेर, म्हणजे असं फुल नाही आहे, भुरभुर चालू आहे. छान वातावरण आहे, मस्त. मला दाखवतं. वातावरण छान आहे. आणि मी जाताना संध्याकाळी मला नान बनवायचे आहेत, त्यासाठी मी ईस्ट टाकलं होतं ॲक्टिव्ह होण्यासाठी, तर ते पण ॲक्टिव्ह झालं असेल आतापर्यंत. बघते, चांगल्या प्रकारे फर्मेंट झाले ते, त्या प्रकारे दिसलं पाहिजे, म्हणजे झालं आहे ते ॲक्टिवेट चांगलं. त्यासाठी मी पीठ पण भिजू घातलं आहे. ईस्ट माझं ॲक्टिव्ह झालं होतं आणि आता मी बसली केळीचं शिकरण खात. भूक तर नाही लागली मला, पण ते केळी आणली होती, परत खराब होऊन जाईल, त्यामुळे. पाऊस चांगल्या प्रकारे थांबला आहे आणि आता मी पण माझी बॅग भरली आहे की मी आता मंदिरात जाऊन यावं. आणि मी आता इथे थोडंसं ग्रेव्हीसाठी करते, कारण मला शाही पनीर बनवायचं आहे आणि मी ते फर्मेंट होण्यासाठी ठेवलं. मसाल्याची तयारी होते, ज्याची मला पेस्ट बनवायची आहे, त्याची पीठ ठेवलेलं, म्हणजे ती डबल साइज़ में ऑलरेडी झाले. मंदिरामध्ये जाती आता. मेरा मंदिर में अभी रेडी होने के लिए टाइम नहीं है, क्योंकि साइड वाले आंटी मेरे साथ आने वाले हैं, हम दोनों जाने वाले हैं. चलो मिलते हैं फिर मंदिर जाने के बाद. बाय बाय. घरी आज शेवटचा दिवस होता, सोमवार, श्रावण सोमवार. खूप जास्त गर्दी होती, खूप खूप खूप.
पण दर्शन छान झालं आमचं, खूप चांगलं झालं. भाजीची तयारी करावी लागेल आता पटपट. हे आहे माझं नानचं. हे किती सॅटिस्फाईंग वाटतं बघण्यासाठी. पूर्ण डबल साईजचं झालं आहे ते. 1-2 वेळेस त्याला मळून घ्यायचं थोडं ऑइल टाकून. मी ऑलरेडी त्याला 2 वेळेस मळून घेतलं आहे. तरी अजून त्याला थोडंसं रेस्ट करू देईल. त्यानंतर आपल्याला इतुसाच गोळा लागणार आहे. बस ह्याला थोडं हे करायचं छान. जे मी टोमॅटो वगैरे कट करून ठेवले, बस मला आता त्याची प्युरी बनवायची आहे. मग माझं रेडी होऊन जाईल सगळं. नान मी गरम गरम बनवू शकते. सो पेस्ट पण मी बनवली आहे. बस आता भाजी बनवायची, नान बनवायच्या, मग रेडी. सगळं काही मी रेडी करून ठेवलं आहे. गाईस असं काय माझं ताट दिसतंय. हालत खराब होतं पण वरती आहे. माझा उपवास सोडून घेते मी आता. आणि मला साईडच्या काकूंकडे पण ताट आलं आहे. गाईस जेवण वगैरे झालं आहे. ही झोपायची वेळ आहे आता. पण मला आता लक्षात आलं की मी ब्लॉग एंडच नाही केला आहे. त्यामुळे मी हा ब्लॉग एंड करण्यासाठी फोन हातात घेतला आहे. सो मी तेच काम करते डायरेक्टली. तर भेटूयात पुन्हा एकदा मग. तोपर्यंतसाठी बाय बाय.